मी बालाजी गायकवाड, प्रहाड तालुकाध्यक्ष शेनगाव। विषय असा आहे की जे 26 नोव्हेंबर होतं, या दिवशी आमचे प्रहाडचे जिल्हा प्रमुख विजय वानखेडे हे घरकुलाच्या लाभार्थ्याचे हप्ते पडले नसल्यामुळे 26 नोव्हेंबरला पंचायत समितीमध्ये गेले असता, तसेच गुरांचे गोठे, जे विहिरींचे सिंचन विहिरीचे जे कुशल बिलं येतं ते जे लाभार्थी असतात ते आमच्या कार्यकर्त्यांना सांगतात की बुवा आमचे गाय गोठ्यांचे विहिरीचे कुशलचे बिलं पडले नाही, पुन्हा घरकुलाचे हप्ते पडले नाही। त्यानिमित्तानं आमचे जिल्हाप्रमुख विजय वानखेडे, तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, तसेच प्रवीण मते हे 26 नोव्हेंबरला पंचायत समितीत गेले होते, पण तिथं 1 वाजेपर्यंत कोणताही कर्मचारी त्यांना आढळून आला नाही। आणि त्या दिवशी पुन्हा महत्त्वाचं म्हणजे संविधान दिन असते 26 नोव्हेंबरचा, तर 26 नोव्हेंबरचा संविधान दिनसुद्धा त्या पंचायत समितीमध्ये साजरा केलेला त्यांना दिसला नाही। दुसरी गोष्ट, पुन्हा आपल्या मुंबईमध्ये जे 26 नोव्हेंबरला शहीद झाले होते जवान, त्यांचेसुद्धा श्रद्धांजली या पंचायत समितीमध्ये म्हणजे हे केलेली म्हणजे वाहिलेली दिसली नाही। त्यांची विचारणा केली असता किंवा फेसबुक लाईव्ह किंवा पत्रकाराने त्याचे व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा केलेले आहेत, ते सर्व असताना तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना गजानन कावरखे आमचे विजय वानखेडे यांनी फोनवर सुद्धा बोलले सुद्धा होते की बुवा इथं कर्मचारी कोणी हजर बी नाही, संविधान दिन बी साजरा केला नाही, असे फोनद्वारे जिल्हाधिकारी साहेब महोदयांना बोलले सुद्धा होते। आणि याचाच मनात राग धरून माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी आमच्या जिल्हा प्रमुख जे विजय वानखेडे आहेत, गजानन कावरखे आहेत, प्रवीण मते यांच्यावर 18 गुन्हा दाखल केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून 353 सुद्धा गुन्हा दाखल केला। हे सर्व चुकीचं आहे, हे खोटा गुन्हा आहे, हे असं काही शिवगाळ नाही, काहीच केलं नाही। तेच 1 वाजेपर्यंत पंचायत समितीत हजर नव्हते आणि कर्मचारी कोणताही हजर नव्हता। त्याच्यामुळे माननीय आज आम्ही 2 डिसेंबर या दिवशी आज त्यांच्यावर जे खोटा गुन्हा माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी दाखल केला तो रद्द करण्यात यावा, या निमित्ताने आम्ही आज तहसीलदार साहेबांना आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत कलेक्टर साहेबांना निवेदन आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे। आमचे प्रहारचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, तरी हा जो गुन्हा आहे हा खोटा गुन्हा आहे, हा रद्द करण्यात यावा असं माननीय माझे तहसीलदारांना विनंती आहे आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा विनंती आहे। 4 दिवसात जर हे खोटे गुन्हे रद्द नाही जर केले तर आम्ही माननीय माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पंचायत समितीसमोर हे तीव्र आंदोलन छेडू असं मी आपल्या माननीय कलेक्टर साहेबांना, तहसीलदार साहेबांना विनंती करतो।